नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। अंजना गावमध्ये तिसऱ्या दिवशीही तणाव, शिवभक्त खेलोबा भक्त पुन्हा आमने सामने। बॅरिकेड तोडून शिवभक्तांचा पुतळ्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न, लक्ष्मण हाके पुतळा काढण्यावर ठाम। छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आहेत, रात्रीच्या वेळी पुतळा बसवण्याची गरजच काय? गोपीचंद पडळकरांचा सवाल। अंजनगावच्या जातीवादाला विरोध, गावामध्ये राजकारण केलं जातंय, राडा करणाऱ्या मराठा आंदोलकांवर पडळकरांची टीका। हा सगळा मला बदनाम करण्याचा राजकीय डाव, माझी खरात सोबत केवळ ओळख होती, त्या प्रकरणाची काही संबंध नाही। खरात प्रकरणावर दीपक केसरकरांची सारवासारव। बीडमध्ये महंतांना 1 लाख रुपयांचा नोटांचा हार भेट। काल्याच्या कीर्तन प्रसंगी वेताळवाडीतील नारायण वनवेंकडून महंत काशीनाथ महाराज यांना भेट। जिंतूरच्या तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पत्रकारांच्या मागण्यांचं निवेदन। राज्यभरात पत्रकारांवर वाढत असलेले हल्ले, खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटना, पत्रकार संरक्षण आणि हक्कांसाठी विविध मागण्यांसाठी राज्यस्तरावर आंदोलन। पुण्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत, गंगाधाम चौकात मोठे होर्डिंग्ज कोसळले। सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा तडाखा, शहरात धावपळ, सुदैवानं जीवितहानी नाही। नाशिकमध्ये उद्यापासून 3 दिवस पाणी संकट। शनिवार रविवार शहरातील पाणी पुरवठा बंद, तर सोमवारी कमी दाबानं पाणी पुरवठा। स्मार्ट सिटी कंपनीकडून जलवाहिन्या दुरुस्तीचं काम हाती। विविध जलकुंभ, वॉल्स दुरुस्तीमुळे पुरवठा ठप्प। जळगावच्या आंबा पिंपरीमध्ये विषबाधेचा कहर, शेतात चरणाऱ्या मेंढ्यांना विषबाधा, 86 मेंढ्यांचा मृत्यू, 13 लाख रुपयांचं नुकसान। परिसरातील शेतकरी पशुपालकांमध्ये भीतीचं वातावरण। पुण्यातील मनसरमध्ये घरगुती वादातून विवाहितेचा 7 वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न। महिलेनं पाईपला धरल्यानं जीव वाचला, मात्र 7 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू। 33 kV उपकेंद्रावर वीज दुरुस्ती करताना कर्मचाऱ्याला विजेचा धक्का। हिंगोलीच्या सेनगावमध्ये वीज विभागात सुरक्षा उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न निर्माण। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत राहा LS मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।